हाय फ्रेंड, स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये। बघू शकता घरगुती पद्धतीचं तूप कसं काढायचं मी ते दाखवणार आहे। आणि हे 10 ते 12 दिवसाचं माझं दुधाचं शाई होतं। रोज 1 लिटर दूध घेतलं ना तर 10 ते 12 दिवसामध्ये असं निघतं। हे छोटे छोटे भांड्यामध्ये मी काढलेलं बघू शकता तुम्ही। असं कसं शाई निघल तसं हे पातेल्यांच्यामध्ये काढून ठेवलेलं मी। आता ते दोन्ही पातेल्यामधलं म्हणजे इथे आता हे तिसरं पातेल, तिन्ही पातेल्यामधलं ना सगळं शाई मी एकाच पातेल्यामध्ये मिक्स केलेलं आहे बघा। आणि थोडंसं दही घातलेलं होतं आदल्या दिवशी रात्री। आता हे सगळं मी मिक्स केलेलं आहे, बघू शकता। व्यवस्थित पळीनं मिक्स करून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे। म्हणजे जे गाठी बेटे असतील शाईचे ते सगळं फोडून घ्यायचं आहे। आणि हे अशा आपल्याकडं असतंच केकचं बेटर तयार करण्यासाठी, त्याच्या साह्यानं त्याच्या मदतीनं बघा हे असं सगळं गाठी फोडून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। म्हणजे छान असं आपलं दही शाहीचं दही तयार होतं। बघू शकता किती छान मस्त असं आपलं तयार झालेलं आहे। आता बघू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ते सगळं सेट झालेलं म्हणताना काढून घेतलं तूप काढण्यासाठी, म्हणजे लोणी काढण्यासाठी। हे असं ट्रान्सपरंट ज्यूस करायचं माझ्याकडे भांडं आहे। आता मी पहिल्यांदा काढले ह्यामध्ये थोडं थोडं, पण नंतर काय झालं ते मिक्सरला सेटच होत नव्हतं, कारण मुलग्यानं काहीतरी करून ठेवलेलं त्यामुळे ते सेटच होत नव्हतं, बसत नव्हतं मिक्सरला। त्यामुळे मी परत भांडं चेंज केला। बघू शकता ह्यात काढले मी, पण बघू शकता आता दुसऱ्या भांड्यामध्ये मी मिक्सरला लावलेला आहे। अगदी 3 मिनिटांमध्ये लोणी निघून तयार झालं फ्रेंड्स। तुम्हाला मी लगेच दाखवते, बघू शकता किती छान आतमध्ये लोणी निघलेली आहे। हे असं छोटं वरती झाकण असतं, लागलं तर पाणी त्यामध्ये घालायचं म्हणून। बघू शकता किती छान लोणी आपली निघून वरती आलेली आहे। जास्त कष्ट पण घ्यावं लागले आणि खूप भांड्या पण खराब झाल्या नाहीत। बघू शकता किती छान व्हाईट असं मस्त लोणी आपलं निघून तयार झालेलं आहे। आता हे हाताच्या साह्यानं आपल्याला हळू असं गोळे काढून घ्यायचे आहेत असं। आणि त्यातलं जे ताक असतं, बटर मिल्क म्हणतो आपण, ते काढायचं आहे। मी हे ताक वापरणार नाही आहे, कारण 10 ते 12 दिवस आपण ठेवलेलं असतं फ्रीजला, त्यामुळे ते बाततं। आणि आता थंडीचे दिवस आहेत म्हटल्यानंतर ते नक्कीच आपल्याला घसा खराब होणार। आणि ह्यामध्ये मी मिक्सरला लावताना त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलेलं, त्यामुळे मी ते बटरचं मिल्क घेणार नाही आहे, ते टाकून देणार आहे। आता अशाच पद्धतीनं आपल्याला ते जे पातेल्यामध्ये राहिले ते सुद्धा लोणी काढून घ्यायचं आहे। हे बघा असं पाणी घालून ठेवायचं आपल्याला लोणी काढल्यानंतर, आणि हे टाकून द्यायचं आहे। आता बघू शकता मी परत दुसऱ्यांदा पण सगळं लोणी करून घेतलं। अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये मिक्सरला लोणी निघून तयार झाले। हे बघा सगळं व्यवस्थित काढून घेतलं आहे मी गोळा। जर हाताला लोणी लागत असेल तर पाण्याच्या साह्याने हे करायचं। आणि 3 ते 4 वेळा मी स्वच्छ लोणी धुवून घेतलेला आहे। खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून मी तो स्किप केलेला आहे बऱ्यापैकी। बघू शकता 10 ते 12 दिवसाचा एवढा लोण्याचा गोळा निघाला, जवळजवळ 1 किलोच्या आसपास गोळा होता। आणि आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। स्टार्टिंगला गॅसचा फ्लेम हाय करायचा आहे, म्हणजे पटकन ते मेल्ट व्हायला आपल्याला मदत होईल। आणि असं ह्याच्या साह्यानं ना आपल्याला पळी किंवा काही घ्या तुम्ही घरामध्ये जे असेल तुम्हाला जे सोपं वाटेल त्याच्या साह्यानं हे असं फोडून घ्यायचं ते सगळं लोणी, म्हणजे पटकन मेल्ट होतं आणि गॅस पण वाया जाणार नाही आपला। बघू शकता किती लवकर असं मेल्ट झालेलं आहे। आणखीन एक 2-3 मिनटं आपल्याला असंच गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं। बघू शकता बबल्स यायला सुरुवात झालेली आहेत। आता हे सगळं असं पहिला वरती येतं असं फेस आल्यासारखं, नंतर मग खाली बसतं कढईला। आणि अधूनमधून असं कंटिन्यू फिरवत राहायचं, म्हणजे खाली कढईला लागणार नाही आणि करपणार नाही। बघू शकता फ्रेंड्स किती छान मस्त असं तूप सुटायला चालू झालेलं आहे। आणखीन आपल्याला शिजवावं लागणार हे। आणि जो खोया आहे ना तो पूर्ण असं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं। बघू शकता तूप आता सुटायला सुरुवात झालेली आहे। आणि इथं मोठं म्हणजे खडे मीठ असेल तर ते घालायचं, नसेल तर मग बारीक मीठ घालायचं। आणि 2 लवंग टाकायचे, कारण की इथं सांगते तुम्हाला मी 10 ते 12 दिवस आपण फ्रीजला ठेवलेला असतो दुधाची शाई, शक्यतो वास येण्याची शक्यता असते। जर आपण फ्रीजचं बटन वगैरे ऑफ केलं वगैरे काही झालं प्रॉब्लेम झाला तर, फ्रीज वगैरे ऑफ असलं लाईट गेलं तर ते वास यायला चालू होतं ना, त्यामुळं यामध्ये 2 लवंग टाकायचं, त्यामुळे तुपाला छान वास येतं। आणि आपली तूप वास पण येणार नाही, असं म्हणजे खमट असं वास येणार नाही। लवंगमुळं छान कलरसुद्धा येतो रंग तुपाला, आणि छान व्यवस्थित जवळजवळ 1 ते 1.5 महिना व्यवस्थित तूप आपला राहू शकतो। बघू शकता किती छान मस्त आपलं तूप तापलेलं आहे। आणि 1 चमचा इथं पाणी टाकून बघायचं आपल्याला, शेवटी खूप मोठे बबल्स आले आणि कडकड असा आवाज आला तर आपलं तूप तयार झाले म्हणून समजायचं। आता ते थंड व्हायला ठेवलेलं आहे मी।
बघू शकता थंड पण झालेलं आहे आणि इथं मी भरणी घेतलेला आहे आणि हे जवळजवळ 1 किलो तूप बसतं माझं त्यामध्ये, त्यामुळे मी हे भरणी घेतलेलं आहे. आणि हे असं स्टीलचं गाळणं जर असेल तर त्याच्यावर ठेवायचं आणि हळूच पळीच्या साहाय्यानं आपल्याला ते तूप काढून घ्यायचं. बघू शकता किती छान रंग आलेला आहे मस्त असा. आता अशाच पद्धतीनं मी सगळं तूप ह्यामध्ये काढून घेणार आहे. बघू शकता किती छान मस्त वास यायला लागलाय भारी असा. घरगुती तूप असतं आणि कढईसुद्धा करपली नाही आणि इतकंच खोया निघलाय बघू शकता आणि त्यातनं पण थोडंसं तूप निघत आहे. आणि बघू शकता अशा पद्धतीनं मस्त असं पावणा किलो तूप निघलेलं आहे.